चित्तात निर्मल भाव प्रगट होतो असे स्वामी माधवानंद माझ्या हृदयात नित्य वास करतात. असं त्या प्रार्थनेचा अर्थ आपण जी नित्य म्हणतो प्रार्थना. नुसतं स्मरण केल्याने निर्मल भाव आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो असं त्या प्रार्थनेमध्ये प्रस्तुत केलं. आणि पुढे असं सांगितलेलं आहे की असे स्वामी माधवानंद म्हणजे आपले सद्गुरू ज्यांच्या नुसत्या स्मरणाने चित्तामध्ये निर्मल भाव प्रगट होतो ते माझ्या हृदयामध्ये नित्य वास करतात. ही खूप मोठी गोष्ट सांगितली. पण अगदी खरं सांगायचं तर बऱ्याच लोकांशी बोलल्यानंतर हे लक्षात येतं की हे नुसतं प्रार्थनेपुरतं मर्यादित नाही राहिलं पाहिजे, त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. त्याच्यासाठी ती प्रार्थना आहे. म्हणजे खूप वेळा नाही का असं होतं की प्रार्थना म्हणायची म्हणून म्हणली जाते की आता एक स्वामींचं स्मरण करायला पाहिजे, केलं. तसं नाही आहे ती गोष्ट. त्या प्रार्थनेमध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे. मी सगळं आता नाही बोलू शकणार कारण की दोन गोष्टी आहेत. एक तर इतकं दीर्घ ध्यान झाल्यानंतर फार बोलण्याची उर्मी राहत नाही. आणि आजचा दिवस असा आहे की त्या दिवशी फार बोलवलं पण जात नाही. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर अप्रिय दिवस आहे सुरुवातीची भावनाची. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वामींच्या नुसत्या स्मरणाने आपल्या अंतःकरणामध्ये निर्मल भाव प्रगट होतो. हे प्रगट केलेलं आहे कारण की त्याची ती अनुभूती आहे. आणि ती अनुभूती का येऊ शकते तर त्याचं पहिलं मुख्य कारण स्वामींचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व हे इतकं पावित्र्याला धरून असल्या कारणाने त्यांचं स्मरण केल्यामुळे आपल्या चित्तामध्ये तो भाव निर्माण होतो. पण ते नुसतं स्मरण करून ते होणार नाही. तुम्हाला सांगतो म्हणजे नुसतं स्मरण करून काहीच होणार नाही. की मी रोज स्वामींची आठवण काढली तर छानच वाटेल, त्यात काही प्रश्न नाही आहे. पण ते फार वेळ टिकणार नाही. पुन्हा आपण व्यवहारामध्ये गर्क झालो की सगळं विसरल्यासारखं होईल आणि मग पुन्हा आपला मूळ स्वभावावरती येतो. म्हणजे आपण सकाळच्या सेशनमध्ये हिमांशू दादांकडनं ध्यानाची एक संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. एका पद्धतीने त्यांनी सांगितली. तर ती सगळी प्रक्रिया ऐकल्यानंतर मनामध्ये असं येतं की जे प्रश्न उद्भवतात समोर येतात की हे सगळं प्रक्रियात्मक अंग एवढं सगळं उकल आपल्यासमोर करून देऊन सुद्धा तशी अनुभूती मला येत नाही. किती काळ साधना करून सुद्धा म्हणजे सगळं कळलेलं आहे, अगदी म्हणजे इतकं सोपं करून सांगितलेलं आहे. पण तरी देखील माझ्या त्या अनुभवाला येत नाही. म्हणजे इथे नुसतं असं की स्वामींचं स्मरण केलं की भाव निर्मल, पण नक्की निर्मल भाव अंतःकरणामध्ये प्रगट होतो म्हणजे काय होतं याची पण अनुभूती आहे. बरं वाटतं असा निर्मल भाव नाही येतो. कधी करायचं हे सगळं असा प्रश्न पडतो. एवढं सगळं करायचं कधी, इतकी प्रक्रिया सांगितली. काय होतं की आपण समजा दही लावलं, विरजाण लावलं समजा दह्याचं आणि ठेवून दिलं, ते ठेवूनच द्यायचं असतं. पण समजा दही लागलंच नाही, एवढं छान विरजणाचं प्रमाणामध्ये सगळं करून सुद्धा दही लागलं नाही, तर त्याच्यावरती आपण विचार का करतो का लागलं नसेल. तर आपण विरजण लावताना प्रक्रिया बरोबर केलेली आहे, पण प्रक्रिया केल्यानंतर त्याला जे अनुकूल वातावरण निर्माण करायला पाहिजे ते मी केलं नाही. ते जर मी उचलून फ्रीजमध्ये ठेवलं तर दही लागणार नाही. त्याला योग्य ठिकाणी ठेवायला लागेल, योग्य ती ऊब मिळावी लागेल, तर ते फर्मेंट होईल आणि त्याचं दही. तसं साधनेचं पण आहे. मी सगळं समजून घेतलेलं आहे, रोज नित्य ते साधना करतो पण आहे. पण ती साधना नुसतं प्रक्रियात्मक अंग करतो आहे का त्याच्यामध्ये काही भाव आहे आणि त्याला अनुकूलताने निर्माण करतो आहे, हा भाग फार महत्त्वाचा असतो. नाहीतर मग मी तुम्हाला सांगतो की कित्येक काळ साधना केल्यानंतर साधनेने दमछाक झालेले साधक मी बघितलेले असतात. तिथे त्यांनी दमलेले असतात. कारण काय होतं की बरं, एक तर आपल्याला मुख्य अनुभूती सगळ्या संतांनी सांगितलेली आहे. म्हणजे स्वामींना एकदा असं विचारलं होतं की एक्झॅक्टली आपण समजायचं कधी की आपलं ध्यान आता योग्य मार्गावरती होत आहे. म्हणजे योगाच्या अनेक अनुभूती अनेक लोक सगळे सांगतात, पण आपण स्वामी नेहमी सांगायचे की त्याच्यात फारसं आपण अडकून राहायचं नाही, कारण की नाही तर मग आपण त्या वृत्तीमध्ये अडकून राहतो आणि मुख्य ध्यान आपलं होतं.
पण तरी देखील अशी एखादी कुठली अनुभूती आहे की ती साधारण आपल्या चित्ताला स्पर्श करून गेली की आपल्याला असं समजेल की आता आपलं ध्यान योग्य पद्धतीने चाललं आहे. अशी कुठली स्थिती आहे? त्यांनी सांगितलं होतं की ध्यानाला बसल्यानंतर क्षणार्धामध्ये ज्या वेळेला सगळ्या वृत्ती शांत होऊन आतमध्ये अतोनात अनाकलनीय शांत अवस्था प्राप्त होते, तो टप्पा म्हणजे आपलं ध्यान योग्य होऊ शकतं आणि होतं आहे याची सुरुवात असते. आणि ती शांतीची अवस्था जेव्हा संस्कार रूपाने तुझ्यामध्ये व्यवहारात टिकायला लागते तेव्हा समजायचं आपली साधना योग्य मार्गाने झाली. हे आपण तपासून पाहायला पाहिजे वेळोवेळी. खूप वेळा नाही तर असं होतं की मी हे का सांगतोय, कारण की प्रार्थना जेव्हा आपण अशी म्हणतो ना स्वामींची की यस्य स्मरण मात्रेण चित्तम भवते निर्मलं, तर ज्यावेळेला स्वामींचं स्मरण केल्यानंतर तर त्यांचं स्मरण केल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो. याचं कारण त्यांचं वागणं बोलणं जे होतं ते सदैव ईश्वर स्मरणात्मक झालेलं होतं म्हणून ते त्या स्मरणात कायम वावरलेले. अगदी आपल्याला तसं त्यांच्यासारखं वागता येईल का तर वागायचं पण नसतं, कारण आपल्याला सद्गुरूंची कॉपी नसते करायची, ती करताच येत नाही, कारण त्यांची एक पर्सनॅलिटी वेगळी असते, आपली एक पर्सनॅलिटी वेगळी असते. पण त्यांनी काय सांगितलं आहे ते पक्क फॉलो करायचं असतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की अनुकूलता निर्माण करणं, की मी माझ्या साधनेसाठी अनुकूलता निर्माण केली. अनुकूलता याचा अर्थ माझं घर, मी ज्या ध्यानाला बसतो ती खोली, त्याच्या आजूबाजूचं वातावरण, इतर लोकॅलिटी, या सगळ्या गोष्टी आपल्या हातातच नाही. या गोष्टी आपल्या हातातच नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट अगदी आपल्या मनाप्रमाणे आजूबाजूला असेल, ती सगळी ध्यानाला पूरक असेल असं शक्यच नसतं. कधी होऊ शकत. कित्येक वेळेला आपल्या घरातलं वातावरण सुद्धा त्याला अनुकूल असू शकत नाही, असं पण असू शकतं. पण म्हणून मी साधनाच करणार नाही किंवा माझी साधना चांगली होणार नाही असं नाही. हे माझं मला करावं लागतं आणि ते करावं लागतं सुरुवात. म्हणजे आपलं वागणं बोलणं अगदी बेसिक गोष्टींपासून. खूप काळ आपण साधना केली, आपल्याला असं वाटतं की ह्या गोष्टीचा आता मला काही आवश्यकता आहे का, तर आवश्यकता कायमस्वरूपी असते. आणि असं कधी नसतं की ध्यानामध्ये एक अवस्था प्राप्त झाली, एखादी अनुभूती आली की त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नसते, असं नसतं. उत्तरोत्तर जितकं ध्यान सखोलतेकडे जातं तितकं जास्तीत जास्त त्याला ती अनुकूलता डेव्हलप करत राहावी लागते, ती मेंटेन करावी लागते. आणि ही अनुकूलता कुठली आहे तर आपल्या वागण्या बोलण्याची, आपल्या आचार विचारांची. पण आपल्याला लिमिटेड ऑफर पिरियड असल्याकारणाने आपण ही वेळ कधी काढणार होतं, कधी वेळ काढणार असं बेसिक प्रश्न. मला एकाने हा प्रश्न विचारला होता. ते आज सकाळी नेमकं हिमांशू दादांनी जेव्हा सांगितलं तेव्हा तो प्रश्नच रिकॉल झाला की त्यांनी इतकं छान सगळं ते सगळं समजावून सांगितलं. ॲट द एंड नोट असा प्रश्न पडतो की हे सगळं करायचं कधी, असा एकाने प्रश्न विचारला होता. कारण त्याला असं वाटलं की हे सगळं तो सांगतोय, वास्तविक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी जी सांगितली ती सगळी आंतरिक प्रक्रिया आहे, ती डोळे मिटून करण्याची प्रक्रिया आहे. ती त्यांनी विशद करून सांगितली की एक्झॅक्टली आपण कसं, साक्षीभाव म्हणजे काय ते जास्त त्यांनी विशद करून सांगितलं की नक्की करायचं काय. पण हे सगळं करायचं कधी हा मोठा प्रश्न पडतो. एवढा वेळ माझ्याकडे आहे का, काढावा लागेल म्हणजे असं कधी म्हणजे 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं. आता जेव्हा सकाळचं शेड्यूल आलं की नाही की 10 ते 11:30 आपल्याला दीर्घ ध्यानाला कसा जाईल. तुम्ही असं लोकांकडे बघत होता सगळ्या चेहऱ्याचे 3 तास असं, आणि ते सुद्धा डोळे मिटून बसायचे. त्याचं कारण की स्वामी नेहमी असं म्हणायचे की 1.5 तास ध्यानाला बसल्यानंतर 1.5 तास ध्यान लागतं का, तर हा भाग वेगळा आहे. पहिली मुख्य गोष्ट आपल्याला त्याचं बसण्याचाच पहिले सराव करावा लागतो की तू 1.5 तास पहिले एका जागी बसू शकतोस का पहिले. आणि त्याची सुरुवात ती अर्धा तासापासून पाऊण तासापर्यंत, मग 1 तास, सव्वा तास, 1.5 तास असं ती करत नाही दिसते. पण त्याच्यासाठी किमान पहिले बसायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आणि ती बसण्याची सुद्धा सवय करून द्यायला लागते, कारण की काहीही न करता बसणं हे सगळ्यात कठीण असतं. त्यावेळेला एक लक्षात ठेवलं पाहिजे की ती अनुकूलता मी सतत निर्माण करत राहिलं पाहिजे. नाहीतर मग एक एवढ्या मोठ्या परंपरेचे आपण वारसदार असून सुद्धा
एक टप्पा असा येतो की मी काय करत आलेलो आहे इतके दिवस, काय साधना केली, त्याच्यातनं मला काय प्राप्त झालं याची काही उत्तरच सापडत नाही. लोक ड्राय झालेली असतात, त्यांना कळतच नसतं काय चाललंय. त्यामुळे हे खूप लक्षात ठेवलं पाहिजे की स्वामींचं नुसतं स्मरण करायचं म्हणजे काय, रोज असं सकाळी उठायचं एकदा स्वामींची प्रार्थना म्हणायची असं नाही आहे. आपले सद्गुरू त्या साधनेला, त्यांची मी कालच सांगितलं की एक उदाहरण दिलं मी सोलापूरचं, स्वामींच्या बाबतीत घडलेली घटना, म्हणजे साधनेच्या बाबतीत कसे पर्टिक्युलर असतात. की रघु काकांनी त्यांची ती आठवण सांगितली होती गेल्या गुरुपौर्णिमेच्या मनोगतात त्यांच्या, की 1:30 वाजेपर्यंत स्वामी हे सगळ्या साधकांशी रात्री बोलत बसले होते. की बऱ्याच दिवसांनी भेटले म्हणून जवळजवळ 1-1:30 वाजला रात्रीचा. आणि त्याच्यानंतर स्वतःच स्वामी म्हणाले की आता आपण झोपायला जाऊया, कारण की आपल्या सगळ्यांना सकाळी लवकर उठायचं आहे, 7:30चं ध्यानाचं सेशन आहे. मग रघु काका स्वामींना घेऊन जिथे स्वामी राहिले होते तिथे घेऊन गेले त्यांच्या घरी. म्हणजे तिथे स्वामींना सोडलं, थोडीशी काय व्यवस्था लावायची तिथे लावून दिली आणि मग ते परत गेले. आणि सकाळी पुन्हा स्वामींना रिसीव्ह करायला 6:45 वाजता आले तर स्वामी आवरून तयार होते, रेडी होऊन बसलेले होते. म्हणजे गेल्यानंतर ते आवरताय असं नाही, ते आवरून तयार होते. आणि मग रघु काका जेव्हा आत गेले तेव्हा रघु काकांनी त्यांची आठवण सांगितली. मी आत गेलो तेव्हा मला कळलं, आतमधलं बेड, त्यांचं जे बेडरूम होतं तिथे बघून त्यांना असं कळलं की हा बेड वापरलाच गेला नाही आहे रात्रभर. म्हणजे थोडक्यात स्वामी झोपलेच नाही आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. तर त्यांनी चक्क स्वामींना विचारलं की स्वामी तुम्ही झोपला नाहीत का रात्रभर? तर स्वामी म्हणाले नाही, माझी ध्यानाची बैठक राहिलेली होती असं. तर ते म्हणाले पण तुम्ही रात्री जागून पुन्हा ध्यान करून बघ, सकाळी पुन्हा तुम्ही आमच्याबरोबर येणार. तर ते म्हणाले अरे तुमच्या सगळ्यांबरोबर मी राहिलो, तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिगत ध्यान होईल, पण माझ्या ध्यानाचं काय? आता आपण ह्याच्यातनं काय घेतो माहिती आहे, आपण नेमकं चुकीच्या गोष्टी ह्याच्यातनं घेतो. आपलं काय होतं की आपण नेमक्या ह्याच्यातनं चुकीच्या गोष्टी घेतो. चुकीच्या म्हणजे कशा घेतो, आपल्याला फॅसिनेशन असतं त्या गोष्टीचं. त्यामुळे आपण काय घेणार की स्वामी रात्री 1:30 वाजेपर्यंत जागले ना, स्वामी नाही का जागायचे 2 वाजेपर्यंत, आपण तेवढंच घेतो आपल्याला जे सोयीचं असतं. हे त्यांच्याकडनं हे त्यांना आपण फॉलो नाही करायचं की ते रात्री 2 वाजेपर्यंत जागत होते का 3 वाजेपर्यंत. ती त्यांची पर्सनॅलिटी आहे, त्यांना ते सोसतही असेल, आपल्याला ते सोसेल असं सांगता येणार नाही. त्यांच्या ह्या आठवणीमधनं घेण्यासारखं आहे की त्यांच्या साधनेबद्दलची सिन्सिअरिटी की ती त्यांनी सांभाळली. ते दुसऱ्यावर अवलंबून होते की मी तुमच्यामुळे जागलो त्यामुळे माझं ध्यान झालं नाही, ह्या गोष्टीत ते रमत बसले नाही. मी रात्रभर जागलेलो आहे, माझं ध्यान मला सांभाळायचं, ती माझी झोप किती काढायची का नाही काढायची हा माझा प्रश्न आहे, पण माझी प्रायोरिटी माझ्या ध्यानाला आहे, कारण माझं आजचं ध्यान झालेलं नाही. ही सिन्सिअरिटी सद्गुरूंकडनं शिकायची. आपण त्याचे अनेक प्रसंग होते, ते स्मरण मात्र म्हणजे आठवायचं काय, आठवायचं सद्गुरूंचे प्रसंग किती. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या बाबतीमध्ये आपापले एक विशिष्ट असे प्रसंग असतात, आठवणी असतात, त्या ठेवाव्याच, कारण की त्या सगळ्यात चांगल्या आठवणी असतात आयुष्यात. आपल्या संसारामध्ये अशा खूप छान आठवणीमध्ये काही नसतं, काही ना काहीतरी दुर्गाती असतात प्रत्येकच. ही एकमेव जागा अशी असते की जिथे फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी असतात. पण त्या नुसत्या आठवणी उगाळत बसून काही होणार नाही, ते प्रत्यक्ष कृतीमध्ये यायला पाहिजे. म्हणजे त्यांचं स्मरण केल्याने माझ्या चित्तामध्ये भाव निर्मळ होईल असं म्हणून होणार नाही, तर माझं चित्त पण तो भाव धरून ठेवण्यासाठी युक्त असायला पाहिजे. समर्थांची एक ओळी आहे ना की उत्कट भव्यतेची घ्यावे बळबळीत आवडीची त्याच्या. तर त्या ओळीवरती मला सज्जनगडावरती स्वामींनी बोलायला सांगितलं होतं की ओळी अगदी अचानक मला स्वामींनी सांगितली ही ओळी घे समर्थांची, हा श्लोक घे आणि याच्यावरती तू थोडंसं बोल. तर ते इतकं खूप असं घाईघाई होती एकदम, तेवढं तयार नसतो आपण त्या गोष्टीला, कारण कसं आपलं आचरण असत नाही प्रत्येक वेळेला, त्यामुळे आपल्याला ते जड जातं सगळं समजायला. तर उत्कट भव्य त्याची घ्यावे इथपर्यंत माझ्या लक्षात आलं होतं की ते सहज समजण्यासारखं आहे की संतांच्या जीवनातनं एक ढोबळ मनाने बघितलं तर संतांच्या जीवनातनं, सद्गुरूंच्या जीवनातनं, सगळ्या महापुरुषांच्या जीवनातनं जे जे उत्कट आहे ते घ्यावं, कारण त्यांचं जीवन उत्कटच असतं, त्यात उत्कटतेने भरलेलं असतं. प्रश्न असतो पुढे सांगितलेल्या गोष्टीचा की मळमळीत आवडीची त्याच्यावर. तर मला प्रश्न असा पडला जो स्वाभाविकपणे नॉर्मल माणसाला पडतो, तो मी स्वामींना बोलायच्या आधी प्रश्न विचारला की म्हटलं स्वामी उत्कट भव्यतेची घ्यावे इथपर्यंत कळलं, पण मळमळीत अवघेची त्याच्यावे. पण म्हटलं तर विवेकानंदांच्या जीवनात मी उत्कट घ्यायचं ठरवलं तर विवेकानंदांच्या जीवनात मळमळीत काय की जे मी सोडावं असं त्यांना मी विचारलं. तर ते मला हा प्रश्न मला अभिप्रेत होता असं मला, याचं कारण इथेच गल्लत होतं जे आपल्याला समजून घ्यायचं.
थोडक्यामध्ये, की उत्कट भव्यतेची घ्यावे म्हणजे आणि मळमळीत अवघेची त्याच्यावर, म्हणजे त्यांच्या जीवनात काय मळमळीत आहे ते सोडण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यांच्या जीवनात मळमळीत काही नाहीच आहे. पण त्यांच्या जीवनातली उत्कटता माझ्या जीवनामध्ये समाविष्ट होण्यासाठी माझ्या अंतःकरणातलं जे मळमळीत आहे ते मला त्यागायची तयारी होती, तर ती उत्कटता माझ्या अंतःकरणात स्थिरावेल. ते स्वामींच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, यस्य स्मरण मात्रेण चित्तम भवती निर्मलम, की त्यांचं नुसतं स्मरण म्हणजे नाही, नुसती स्वामींची आठवण केली की मला ती अनुभूती येणार नाही, तर ते स्मरण म्हणजे त्यांचं वागणं बोलणं, त्यांचा संदेश, त्यांनी दिलेली साधना, ते जेव्हा समजून उमजून मी प्रामाणिकपणे आचरणात आणीन तेव्हा ती अनुभूती येईल की स्वामींचं नुसतं स्मरण केलं ते गेलं की माझ्या अंतःकरणामध्ये निर्मल भाव निर्माण, आणि तो व्हायला पाहिजे. म्हणजे होतो, मी तुम्हाला सांगतो. ह्याचं अगदी सोपं उदाहरण तुम्हाला हवं असेल ना, तर आपण जेव्हा वागतो बोलतो, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडनं असं होतच नाही की आपल्याकडनं वागताना बोलताना काही चुका होत नाही, होतं. आपला स्वर बदलतो, आपण तीव्रतेने बोलतो, काही अनेक गोष्टी घडत असतात. प्रत्येक वेळेला असा अगदी काही लिहून ठेवायला पाहिजे अशातला भाग नाही. हा एक भाव आहे, मी तुम्हाला सांगतो, की आपण आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे की मी जी कृती करतोय ती माझ्या सद्गुरूंना आवडते का पहिले. मी आता असं बोललो हे स्वामींना आवडलं असतं का, मी आता असं वागलो हे स्वामींना आवडेल का, मी हे केलं नाही हे स्वामींना आवडेल का, हे करायला पाहिजे होतं ते मी केलं नाही ते त्यांना आवडेल का. हा एक भाव असतो, याला धरून. नाही तर माझ्याकडे वेळच नाही, आपण सतत इतर गोष्टीमध्ये रमलेलो असतो. आपल्याला हा वेळ काढावा लागेल स्वतःचा आणि तो राखून ठेवावा. कारण आपण व्यवहारामध्ये आहोत, प्रपंचामध्ये आहोत, आपण असं सारखं उगाळत बसतो की आपण प्रपंचामध्ये आहोत, व्यवहारामध्ये आहोत. ते सारखं उगाळण्याची काही गरज नाही, ते आहोतच आपण. ते काय नवीन त्यांनी काय सांगायचं त्याच्यामध्ये. पण मी एक आयुष्याचं ध्येय स्वीकारलेलं आहे आणि त्या ध्येयापर्यंत मला पोचायचं आहे. त्याच्यासाठी माझ्या सद्गुरूंनी मला एक मार्ग दाखवलेला आहे, तो मार्ग मला समजलेला आहे. मग आता माझ्याकडनं का होत नाही आहे, कारण त्या मार्गावर ज्या तीव्रतेने आणि डेडिकेशनने मी चालायला पाहिजे तेवढं मी चालत नाही, कारण माझ्या जीवनात ते अजून प्रायोरिटीने उतरलेलं नाही आहे. असं काही वेळेला होतं, असं आपल्या बाबतीत होतं आहे असं मला म्हणायचं नाही, पण होत नसेल तर ते तपासून बघायला पाहिजे की ते प्रायोरिटीवरती उतरलं, तिथे माझं ध्येय असायला पाहिजे. नाहीतर मग नुसतं त्यांचं स्मरण करून स्वामींचे अनेक आपण प्रसंग आठवले, एकमेकांशी त्यांच्याबद्दल बोललो तर छानच वाटणार आहे. स्वामींची पर्सनॅलिटी अशी होती की ते नुसते आठवले तरी खूप भारी वाटतं. प्रत्येक गोष्ट त्यांची एक छोटासा आठवण सांगतो त्यांची, म्हणजे मग मला मुख्य मुद्दा काय तो सांगता येईल की स्मरण केल्याने चित्तामध्ये निर्मल भाव निर्माण होतो. असं त्यांचे कितीतरी असे प्रसंग असतात. एकदा ते कल्याणला होते आणि अगदी नॉर्मल गप्पा मारत होते, नॉर्मल गप्पा, म्हणजे जस्ट कार्यक्रमावरनं आले होते आणि चहा पीत होते आणि अगदी सहज टॉक चालला होता. असं खूप काही गहन गूढ असं बोलते असं स्वामी कधी बोलायचे पण नाही, हलकं बोलायचं. जे बोलायचे ते हलकं बोलायचे, महत्त्वाचं पण हलक्या भाषेमध्ये बोलायचं. ते एकदा असे बोलत 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 आणि तेव्हा माझे आजोबा होते माझ्याकडे, मला अजून आठवलं. तेव्हा आजोबांचं वय खूप होतं, 90-91च्या पुढे होतं. तर स्वामी त्यांच्याशी गप्पा मारत होते, विविध विषयावर त्यांच्या गप्पा झाल्या. त्यांच्या दोघांचा लाडका विषय निघाला होता क्रिकेट, असं की आजोबांना क्रिकेट फार आवडायचं, तर ते त्याच्यावर थोडंसं स्वामी त्यांच्याशी बोलत होते आणि काहीतरी विषय डायव्हर्ट झाला, म्हणजे बोलता बोलता काहीतरी. कारण वयस्क लोकांचं असं होतं, ते एकात एक 2-3 विषय बोलतात, काही वेळेला सिक्वेन्स लागत. जसं आजोबा एका विषयातून दुसऱ्या विषयात जायचे पटकन, ते असं काहीतरी बोलता बोलता त्यांच्याशी बोलायला गेले आणि तरी तुकाराम महाराजांच्या चित्रपटाचा विषय काढला. म्हणजे तो त्यांच्या काळातला तो खूप गाजलेला ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट. तर त्याच्याबद्दल काहीतरी आजोबा बोलले आणि त्यांनी स्वामींना असं काहीतरी विचारलं की तुम्ही हा पिक्चर बघितला आहे का तुकाराम महाराजांचा, असं त्यांनी स्वामींना प्रश्न विचारला. आता हे अगदी साधं बोलणं झालं, तर त्यांनी नुसतं स्वामींना असं विचारलं की तुकाराम महाराजांचा तुम्ही चित्रपट बघितला आहे का. तर स्वामींच्या हातात चहाचा कप होता असाच्या असा. तर उत्तर द्यायच्या आधी एक क्षणभर स्वामींचे डोळे मिटून शांत एकदम बसून राहिले, त्यांची चर्याच बदलून गेली आणि मी समोरच त्यांच्या बसलो होतो. आणि असं 5-1 मिनटं गेली असतील, मग स्वामींनी नेहमीप्रमाणे डोळे उघडले, असं चहा मग प्यायलाच नाही, त्याने असं चहा समोर ठेवून दिला टिपॉयवरती आणि मग आजोबांशी पुन्हा बोलायला लागले की हो मी तो पाहिला आहे चित्रपटमध्ये. आणि मग ते पण तो मधला जो पॉज स्वामींनी घेतला होता, तो पॉज घेतल्यानंतर ते त्यावेळेला आपल्याला कळत नाही की असं एकदम पॉज का घेतला असेल त्यांनी, पण ते आपल्या डोक्यात चालू राहतं. कारण की
मी आयुष्यामध्ये इतकं कीनली ऑब्झर्व केलेली एकमेव व्यक्ती म्हणजे स्वामी आहे. त्यांना मी सतत बघत राहायचो, प्रत्येक गोष्ट त्यांची. त्यांना मी नंतर ते त्यांनाही माहिती होतं की हा पुन्हा ते प्रश्न विचारणारच आहे, हा काय नाही. तर मी नंतर त्याला सहज दत्तायला विचारलं की स्वामी असं असं तुम्ही एकदम पॉज घेतला बोलताना, पण तो खूप भारी वाटला आम्हाला, बघायला सुद्धा खूप छान वाटलं. तर ते पटकन असं म्हणाले की अरे ते त्यांनी तुकाराम महाराजांचं एकदम नाव काढलं आणि एकदम त्यांचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं असं ते. आता ही गोष्ट इतकी असामान्य आहे, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे त्याच्यावरून लक्षात येतं की स्वामींचं अंतःकरण ते आपल्यामध्ये बोलत असताना, वागत असताना, व्यवहार करत असताना सुद्धा त्यांचं एक अवधान सदैव त्या चैतन्य शक्तीशी जोडलेलं असायचं. आणि आपलं अवधान साधनेच्या काळात पण जोडलं जातं, इतर वेळेमध्ये तर अजून लांबची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचं स्मरण केल्यानंतर आपल्या मनामध्ये निर्मल भाव निर्माण होतो, हे जे सांगितलेलं आहे त्याची जर अनुभूती घ्यायची आहे तर ते ज्या पातळीवरनं जीवन जगत होते तसं जीवन जगण्याचा आपण थोडा तरी प्रयत्न केला. म्हणजे काय करायचं, तर जेवढा वेळ मला मोकळा मिळेल, जेव्हा जेव्हा वेळ मोकळा मिळेल, आपल्याला मिळतो वेळ मोकळा, असं काही वेळ मिळत नाही असं भाग नाही, आपल्याकडे भरपूर वेळ असतो. पण आपण त्या वेळेचा उपयोग काय करतो, त्याला युटिलाइज कसं करतो हे खूप महत्वाचं असतं. मी काय करायला असं एकदा एका व्यक्तीने मला विचारलं होतं की मी फावला वेळ असता की युट्यूबवरचे मी चांगले पॉडकास्ट बघतो, ते सगळे आध्यात्मिक असतात असं तरी म्हणतो. तरी म्हणतो ते ठीक आहे, ते बघतोस तू, तुझी आवड आहे, पण ते किती वेळ बघतोस त्याच्यावरती अवलंबून. तुम्हाला काही नाही, मी असं एकदा बघायला लागलो की ते एक एक दीड तास 2-2 तासाचे पॉडकास्ट असतात. मी कधी कधी लागोपाठ 3-4 बघतो. म्हटलं असं बघणं चुकीचं आहे, कारण की हे वेस्टेज ऑफ टाईम आहे सगळं कम्प्लिटली. ते नुसतं ऐकून काहीच होणार नाही. ती व्यक्ती तिथे येऊन बोलून जाईल, निघून जाईल, तो त्याचा वेळ सांभाळून साधना करतही असेल, पण तू त्याच्या वेळात साधना करत नाहीस, कारण की तू नुसतं ते ऐकण्यामध्ये गुंतलेलं आहे. लिमिटेड पिरियडमध्ये ऐकावं, पण जास्तीत जास्त ते प्रॅक्टिकली अनुभवण्याचा प्रयत्न केला. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, आपण 24 तास ध्यानाला बसू शकतो का, शक्यच नाही आहे प्रश्न. असं बसता पण येत नाही ध्यानाला, त्याची एक विशिष्ट वेळ, विशिष्ट बैठक ठरलेली असते. पण त्या ध्यानाच्या बैठकीला अनुकूल असं माझं अंतःकरण टिकून राहील, कारण आता ध्यानाला बसताना बाकी सगळं वातावरण अनुकूल आहे, पण माझं अंतःकरणच अनुकूल नसेल तर ध्यान होणारच नाही. त्याच्यासाठी मी इतर वेळामध्ये काय करतो, मी काय वाचतो, काय ऐकतो, मी स्वतः काय करतो, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि ते कुठेतरी मिस झाल्यासारखं लक्षात येतं. म्हणून मला हे सांगावं असं वाटतं की खूप वेळा असं लोक येऊन आधी प्रश्न विचारतात की इतके दिवस झाले, इतकी वर्ष अनुग्रह घेऊन झाला, कॉमन क्वेश्चन असतात सगळ्यांचे, तरी आम्हाला काही अनुभूती आली नाही वगैरे. पण मुळात अनुभूती आली नाही म्हणजे काय काय काल्पनिक अनुभूती पहिले घेतलेल्या असतात, त्यामुळे ती आली नाही, याच्यामध्ये मनुष्य घडलेलं असतं. मी तुम्हाला सांगतो, असल्या कुठलेही काही पहिले वाचू नका, कोणाचं काही ऐकू नका. काय अनुभूती लोक वाटेल ते हल्ली सांगतात ध्यानाच्या अनुभूतीबद्दल. आपल्याला गीतेमध्ये स्पष्ट अनुभूती सांगितलेली आहे की ती अनुभूती, ते किमान अगदीच काही विचार, मुळात हा विचारच करू नये की ध्यानाला बसल्यानंतर मला काय अनुभूती येणार आहे, हा प्रश्न घेऊनच ध्यानाला बसू नये, ती कुरकुर करत बसू नये. मला शांत व्हायचं आहे, या एका निर्मळ भावनेने ध्यानाला बसा. त्यातून प्रशांत मनसं येणं योगिनम सुखमुत्तमम ही भूमिका सांगितलेली आहे. प्रशांत अवस्था अनुभवायला येते चित्तामध्ये, आणि तीच प्रशांत अवस्था सद्गुरूंच्या चर्येमध्ये सदोदित होती स्वामींच्या. आणि म्हणूनच त्यांचं स्मरण केल्यानंतर आपल्या मनामध्ये जो एक निर्मल भाव निर्माण होता, त्याचं कारण त्यांचं वागणं बोलणं कसं होतं. अजिबात ढिलं नाही त्यांचं वागणं, अरसिक पण नाही, पण आसक्त पण नाही. अशा दोन्ही गोष्टी स्वामींच्या पर्सनॅलिटीमध्ये बघायला मिळायच्या. आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आणि खूप रेअर आहे, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे व्यक्ती एकाच वेळेला पूर्ण अनासक्त असणं आणि त्याच वेळेला विशिष्ट योग्य वेळेमध्ये योग्य प्रमाणापुरतं रसिक पण असणं, या दोन गोष्टी अगदी कठीण आहे. एकाच पर्सनॅलिटीमध्ये लीलया नांदणं, ते आपल्याला बघायला मिळालं. त्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण आपण त्या स्वामींच्या स्मरणामध्ये राहणं म्हणजे याचा अर्थ नुसत्या त्यांच्या प्रसंगाच्या आठवणीमध्ये राहणं असं नाही आहे. तर हे स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे की माझ्या सद्गुरूंनी जे मला सांगितलेलं आहे आणि जे ध्येय दिलेलं आहे, ते ध्येय मी जास्तीत जास्त पद्धतीने अचीव करण्याचा प्रयत्न करीन, ह्याच जन्मात अचीव करण्याचा प्रयत्न करीन, ह्या जिद्दीने प्रयत्नपूर्वक राहणं हा भाग सगळ्यात. तर ते खरं स्मरण आहे स्वामींचं. आजच्या दिवशी स्मृतिदिनाच्या दिवशी तेच महत्त्वाचं सांगू शकतो, फार जास्त बोलू शकणार नाही. पण स्वामी रसिक कसे होते
अगदी छोटी अनुभव सांगतो आणि माझं बोलणं सांगतो की कशी पर्सनॅलिटी त्यांची. अंजनेय हॉल म्हणून आमचे एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये कार्यक्रम करून झाल्यानंतर त्याची तेव्हा थोडंसं कडक, मुंबईला उन्हाळा काय म्हणत असतो, म्हणजे आत्ता उन्हाळा वगैरे असं काही नसतं, ते काय म्हणून पडत असतं. त्यामुळे तिकडनं आल्यानंतर स्वामींना एक पण सवय होती की घरी आल्यानंतर ते पहिले चहा प्यायचे, पण त्या दिवशी ते पहिल्यांदा मला आज चहा नको सरबत करायला सांगितलं. विवेकच्या घरी आम्ही जेव्हा गेलो होतो तर त्यांनी विवेकच्या आईला सांगितलं की तू सरबत कर, लिंबू सरबत करायला सांगितलं. तर ते काकूनी राजश्री काकूनी ते केलं लिंबू सरबत वगैरे, आणि त्यांनी सांगितलं मला भरपूर हवं आहे. असं स्वामी ते खूप छान सांगायचे की असं मला भरपूर दे, असं ते म्हणजे ते जोक करायचे. मी सगळे जोक सांगणार नाही आता, ते काय काय तरी ते जोक केले होते, पण ते सांगितलं की तुला भरपूर दे, छोटा ग्लास देऊ नको, असं ते भरपूर ग्लास. मग असं ते मोठ्या ग्लासमध्ये ज्यूसचा ग्लास असतो ना, त्या ग्लासमध्ये स्वामींना सरबत दिलं होतं. आणि मग स्वामींना दिलं आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना दिलं होतं सरबत, आम्हाला पण दिलं होतं, सगळ्यांना ते केलं होतं सरबत. तर आमच्या मी स्वामींच्या डाव्या साईडला होतो, मी विवेक वगैरे बसलो होतो, म्हणजे स्वामी खुर्चीत बसले होते आणि उजव्या बाजूला एक ज्येष्ठ साधक बसलेले होते. तर ते सरबताचे ग्लास प्रत्येकाला दिले आणि त्या वृत्तींचा फरक आहे लक्षात ठेवा. तर स्वामींच्या हातामध्ये ग्लास होता आणि स्वामी असं इतकं एक एक सीप इतका शांतपणे एन्जॉय करत घेत होते सरबताचा, म्हणजे ते आस्वाद घेत होते त्या गोष्टीचा, की त्यांना ती गोष्ट हवे त्या पद्धतीने त्यांना ते आस्वाद घेत होते. तर शेजारी एक ते काका होते, तर त्यांच्या हातात पण तो सरबताचा ग्लास दिला. तो ग्लास असा त्यांच्या हातात आला रे आला आणि त्यांनी जो गचकन तोंडाला लावला आणि शाळेत उलटाच केला घशामध्ये एकदम स्वतःच्या, आणि झालं पिऊन त्यांचं सरबत लगेच रिकामा ग्लास. आणि स्वामी इतके हळूहळू पिते आणि ते सरबत पिऊन स्वामींकडे बघतात संपलेला ग्लास. तर स्वामींनी असंच त्यांच्याकडे तिरक्या नजरेने फक्त बघितलं असं, कारण बसकन पिऊन झालं होतं. सरबत पिऊन झाल्यानंतर स्वामींचा हळूच पाया शाईला वाकले असेल, ते काका तोपर्यंत गेले होते, तर हळूच वाकले माझे हवे म्हणतात या माणसाने सरबत प्यायलं का ओतलं असं ते म्हणतात. आता ही अगदी साधा प्रसंग आहे, मलाही सांगावं असं वाटतं की आपला वृत्तीतला आणि त्यांच्या वृत्तीतला हा फरक असतो, की आपल्याला सगळ्या गोष्टींची इतकी ढिसाळ घाई झालेली असते की कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे एखादी आवडीची गोष्ट आपली असेल तरी आपण नुसती आवडीची, आपल्याला त्याचा आस्वाद सुद्धा घेता येतो. बरं, हे सगळं झाल्यानंतर त्यांनी सरबत प्यायलं तर थोडासा विनोद, त्यांचा स्वभाव होता विनोद करायचा स्वामींचा, तिचे लाईट जोक खूप करायचे. ते झालं त्याच्यानंतर स्वामी तिथे रमले नव्हते. 5व्या मिनिटाला स्वामी बेडरूममध्ये आतमध्ये त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने त्यांचं नामस्मरण करत ते जे आतमध्ये गेले ते डायरेक्ट दुपारी चहाच्या वेळेला बाहेर, पूर्ण आयसोलेशन. हे स्विच ऑन स्विच ऑफ पर्सनॅलिटी त्यांच्याकडे बघणं, हे आपलं आपण किती रेंगाळतो त्याच गोष्टीमध्ये, म्हणजे तेवढ्या वेळापुरती त्यांना तो आस्वाद घ्यायचा होता तो त्यांनी घेतला, परिपूर्णपणे घेतला, पण पुन्हा त्याच्यात ते अडकले नाही. पुन्हा संध्याकाळी त्याच्यावर चर्चा नाही, सकाळचं सरबत काय भारी होतं काही झालं त्यावेळेला. आपल्याला 1 वर्षानंतर पण आठवते की त्यावेळेसारखं नाही झालं सरबत, त्यावेळेला खूप छान झालं असं, ते आपण खूप गुंतलेलो असतो त्याच्यामध्ये, ते त्याच्यातून पूर्णपणे बाहेर कम्प्लिटली. साधे त्यांचे प्रसंग आहेत, पण त्याच्यातून खूप काही शिकवून जायचे. त्यामुळे त्यांच्या स्मरणामध्ये, म्हणजे त्यांच्या आठवणीमध्ये राहू नये असं बिलकुलच नाही, उलट त्यांच्याच आठवणीमध्ये राहावं. उगाच काहीतरी आपल्या आयुष्यातल्या वेड्या वाकड्या आठवणी, काहीतरी ओढून ताळून आपण तयार केलेल्या आठवणी असतात, त्या काही आठवण बदलची काही छान नसते त्यांनी, त्यापेक्षा ह्या गोष्टी कधीही आठवलेल्या चांगल्या असतात. म्हणून स्वामीच नेहमी सांगायचे की एकांतामध्ये असताना सद्गुरूंशी बोलावं आणि लोकांतामध्ये असताना सद्गुरूंविषयी बोलावं. या 2 गोष्टी साध्य झाल्या की मग स्वामींना जे अभिप्रेत आहे शिष्यांकडनं ते शिष्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.